तर बघू शकता आम्ही आता दुपारचे आपले संध्याकाळचे 5 वाजलेत. तर आम्ही करायलो स्वयंपाक. तर माझ्या घरी रील स्टार ऍक्टर ऊसातली गंगी ऊसातली भानगड या सिरीज मधली गंगी म्हणजेच पूजा लवटे माझ्या घरी आली आणि खूप अभिमान वाटते मला की माझ्यासोबत स्वयंपाक करायली, काम करायली. कोण कोण ओळखते हिला कमेंट्स करा. तिच्यासोबत सीन पण घेतले आम्ही, सिरीज मध्ये काम केलं, खूप भारी वाटलं. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्या दिवशी माजलगावच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं ना. आज आता कार्यक्रम आहे माझ्या घरी, माझ्या मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यात. तर घरी आली आणि 2 दिवस झालं आणि मी कार्यक्रमासाठी तिला ठेवून घेतलंय. तर बघा माझी स्वयंपाकात मदत करायली, तर खूप भारी वाटतंय. तिला प्रश्न पडला होता की मला स्वयंपाक येत नाही, म्हणजे गॅसवर तर येतच नाही पण चुलीवर तर ती म्हणली तुला तुला येतच नाही स्वयंपाक, आणि म्हणूनच मी तिला स्वयंपाक करून दाखवणार आहे. तिला माहितच नाही आणखी मला स्वयंपाक येत आहे. आणि एक मी शेतकऱ्याची मुलगी आहे, ती तिला माहितीये, पण तिला वाटतं की नाही का इकडे जाती शूटिंगला, तिकडे जाते, रोज वेगवेगळ्या गावांना असते, मग हिला स्वयंपाक कोण शिकवणार आहे, कसं येणार आहे. पण मी आज तुम्हाला पण दाखवते मला स्वयंपाक येते बघ बर का. हा. तर मित्रांनो बघू शकताय पूजानं खूप छान मोठीच्या मोठी रपाटीची रपाटे चपाती केलेली आहे, बघू शकताय. आणि उंडे इकडे बघा, इकडे नको, इकडे बघा उंडे किती मोठे केलेले तिनं. मला तर शहरामध्ये एकटीला राहायची सवय, तुम्हाला माहिती, मी जॉबला जात होते आणि बाहेर मला एवढे छोटे छोटे चपात्या करावं लागायच्या. आज पूजा बघा किती मोठ्या आणि किती फास्ट चपाती करायला. वा पूजा वा. अगं मला येत नाही. तिला वाटत होतं की मला चपाती येत नाही, तर मी डायरेक्ट चुलीवर चपाती बनवून दाखवते. तर कमेंट मध्ये सांगा माझी चपाती कशी झाली. बघा कशी लाट येते बघा तेव्हा. येते ना हो मम्मी मला चपाती, बघा माझी चपाती दाखव मम्मी. हो का, बघा पूजानं केली चपाती मस्त. मी भाजली थोडी बघा. एक डाग झालाय पण नाही, थोडा झालाय. म्हणतात तुला करपू नको पटपट आहे, जाळ लागलाय ग जरा, तवा तापलाय लय. पुन्हा महागच वडावं लागते ग, लय जाळ आहे, तवा तापलाय भरपूर. आणि ती एकच लाकडी आहे मोठी. थोडं कमी करते बघा. रपके चपाती दुसरी बी तयार झाली. शेतकऱ्याच्या पोरी अशाच चपात्या बनवतात. शहरात जाऊन शेतकऱ्याच्या पोरी सुद्धा येड्या होत्यात, इतुशा बनवतात. आपल्या देवाला नैवेद्य जसं बनवतात बघा, गोल गरगरीत मोठीच्या मोठी रपाटीची रपाटी चपाती बनवली. अगं जाळ लागलं या बोरग्याला पोते. साडी वडणं अलीकड, साडीला या बोरग्याला लागलं जाळ. साडी पण अलीकडे घे. लाकूड चुलीच्या मदत केली. मी मगच तुला म्हणलं होतं की लाकूड ते काय होतं थोडस अलीकडे घे. आई म्हणली पोत हातरा तिच्या खाली. तर मित्रांनो बघा, माझ्या घरी पूजाने मला स्वयंपाकात मदत केली. आईची आज आमच्या तब्येत खूप खराब आहे, नाही तर तुम्हाला माहिती मी कधीच चुलीपाशी नसते, सांगायची काही गरज नाही, सगळ्यांना माहिती. पण आज आईची खूप तब्येत खराब असल्यामुळं आम्ही दोघींनी केलं आणि मी एकटी नाही तर मला सहकार्य पूजाने सध्या केलंय. तर पूजाचं स्वभाव खूप छान आहे, कुठं जरी गेली तर सगळ्यामध्ये मिसळून जाईन असा स्वभाव आहे. आईकडे जा. तर बघा मित्रांनो, आईची खूप तब्येत खराब आहे. आई काय दुखायले काय लय दुखायले. तापून लय आली, दवाखान्यात जा नंतर.